महाराष्ट्रात पावसाचा कहर, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात पावसाचा शेतीला फटका, तर अनेक गावं पाण्याखाली, नागरिकांचे प्रचंड हाल। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान, तर डाळिंब पिकालाही मोठा फटका। पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त। माढ्यात शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकले। आतापर्यंत 16 लोकांची हेलिकॉप्टरमधून सुटका। रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच। लातूरात पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका। अग्निशमन दलाच्या जवानांनी शेतकऱ्याला वाचवलं। तेरणेला आलेल्या पुरात अडकला होता शेतकरी। सोलापूर जिल्ह्यात पावसाचं थैमान। मोहोळमधील अनेक घरं पाण्याखाली, तर शेकडो एकरावरील शेतीला फटका। अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली, जनावरं गेली वाहून। सोलापुरातील महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर। लातूरमधील तेरणा नदीला पूर, उजनी गाव जलमय। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत जाहीर। मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी। 32 लाख शेतकऱ्यांना मदत। अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू। 10 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याच्या सूचना। मराठवाड्यात पावसाचं थैमान। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। लातूरच्या जळकोटमध्ये अतिवृष्टीमुळे पहिला बळी। राहत्या घरी गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या।